नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, ड्रोन बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट बजेट 2026 ला घेऊन आहे. आणि मित्रांनो, जोपर्यंत बजेट येत नाही तोपर्यंत बजेट 2026 ला घेऊन अशाच खूप साऱ्या रिपोर्टच्या थ्रू अपडेट येणार आहे. म्हणून मित्रांनो, बजेट 2026 ला घेऊन जे रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे त्यावर आपले फोकस असायला पाहिजे. आणि मित्रांनो, याच दरम्यान बजेटला घेऊन ड्रोन बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आली आहे रिपोर्टच्या थ्रू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे आपण त्या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. बजेट 2026 मे ब्रिंग रुपीज 10,000 कोटी बूस्ट फॉर ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग. तर मित्रांनो, डोमेस्टिक ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी 10,000 कोटी रुपयांचा बूस्ट मिळू शकतो बजेट 2026 मध्ये. आणि मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. इथे काय लिहिलेले आहे मे, म्हणजे अशी शक्यता आहे बजेट 2026 मध्ये डोमेस्टिक लेवलवर ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग करिता 10,000 कोटी रुपयांचा बूस्ट मिळू शकतो ड्रोन बिझनेस वाढवण्याकरिता. आणि मित्रांनो, हा जो 10,000 कोटी रुपयांचा बूस्ट मिळणार आहे ड्रोन बिझनेस करिता बजेट 2026 मध्ये, हा ड्रोन PLI स्कीमपासून सेपरेट राहणार आहे. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. आणि ही अपडेट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे तर आपल्याला बजेट 2026 जेव्हा ऑफिशियल येईल तेव्हाच आपल्याला माहीत पडेल. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, बिझनेसशी रिलेटेड आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो त्याआधी आपण थोडा ड्रोन मार्केटचा अपडेट बघूया. तर मित्रांनो, इंडियाचा ड्रोन मार्केट अशी अपेक्षा आहे की 2030 पर्यंत 1.39 बिलियन US$ पर्यंत पोहोचू शकतो अशी अपेक्षा आहे. आणि इंडियाचा ड्रोन मार्केट 2025 मध्ये होता 0.47 बिलियन US$. म्हणजे 2025 ते 2030 या पिरियडमध्ये इंडियाचा ड्रोन मार्केट 24.4%च्या CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने वाढू शकतो अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, 2025 मध्ये ड्रोन प्रोक्यूर व्हॉल्यूम होता इंडियामध्ये ड्रोनचा 8,381 युनिट्स. आणि अपेक्षा आहे की हा व्हॉल्यूम 2030 पर्यंत वाढून डबल होऊन जाईल 16,756 युनिट्स. आणि मित्रांनो, तसे तर ड्रोनचा उपयोग डिफेन्समध्ये तर होतोच, तसेच मित्रांनो ड्रोनचा उपयोग एरियल फोटोग्राफी, एरिया कव्हरेज, प्रिसिशन ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट फायर मॉनिटरिंग, रिव्हर मॉनिटरिंग, इन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग, वेदर ऑब्झर्वेशन, पॉलिसीज अँड सर्वेलन्स, इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्पेक्शन, तसेच प्रोडक्ट डिलिव्हरी, तसेच एंटरटेनमेंटसाठी देखील ड्रोनचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की बजेटमध्ये ड्रोनसाठी एक जबरदस्त अपडेट येऊ शकते अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट आलेली आहे. तसेच आपण थोडी ड्रोनचा बिझनेस इंडियन मार्केटमध्ये 2030 पर्यंत कसा राहू शकतो हे पण आपण बघितले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया ड्रोन बिझनेसमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो
हे पण आपण पुढे जाणून घेऊया. आणि त्याआधी मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहो. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही. तर या अपडेटमुळे आपण आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.36%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.25%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.49% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 64.89%. आणि जर आपण या कंपनीचा क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली होती 41 कोटी रुपये. तसेच जर आपण या कंपनीचा नेट लॉस बघितला तर कंपनीचा नेट लॉस क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन कंपनीचा नेट लॉस आला होता क्वार्टर 2 मध्ये 20 कोटी रुपयांचा. आणि आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे अवेलेबल डेटानुसार 0.01%. तसेच या अपडेटमुळे आपण झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.51%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.94%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.93% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.20%. आणि जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 174 कोटी रुपये. तसेच याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 62 कोटी रुपये. आणि मित्रांनो झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.20%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.70%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 39.64%. आणि जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 106 कोटी रुपये आणि याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 19 कोटी रुपये. आणि मित्रांनो पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.15%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.11%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.90% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.84%. आणि जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2082 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 361 कोटी रुपये. मित्रांनो सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 1.52%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिपोर्टच्या थ्रू एक जबरदस्त अपडेट आली आहे की बजेट 2026 मध्ये ड्रोन बिझनेसला घेऊन एक जबरदस्त गुड न्यूज येऊ शकते अशी अपेक्षा आहे. अशी अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीच अपडेट बघितली आहे. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण बघितले आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह
वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.